प्रॉन्स तवा मसाला. आपल्या इतर रेसिपीप्रमाणेच ही रेसिपी सुद्धा एकदम सोपी आहे. कुठलंच वाटण करायची गरज नाही आणि काही एक्स्ट्राचे मसाले सुद्धा लागत नाहीत. अगदी कमीत कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर झटपट प्रॉन्स तवा मसाला कसा करायचा ते बघूयात. इथे मी प्रॉन्स क्लीन करून घेतलेले, चांगले स्वच्छ केलेले आहेत. आता सगळ्यात आधी आपल्याला प्रॉन्स हे मॅरिनेट करून घ्यायचे. तर त्यासाठी मी इथे थोडीशी हळद घातली, थोडंसं मीठ घातलंय आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. जर हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचं वाटण सुद्धा इथे घालू शकता. मी फक्त हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. तर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हे प्रॉन्स आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे मॅरिनेट होण्यासाठी. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. प्रत्येक पीसला सगळं पेस्ट, हळद, मीठ लागलं पाहिजे. प्रॉन्स मॅरिनेट होऊन एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. आता आपण रेसिपी करायला घेऊया. तर तवा घ्यायचा किंवा कुठलाही पॅन घ्यायचा, त्यामध्ये घालायचे 2 ते 3 चमचे तेल थोडंसं गरम करायचं आहे आणि गरम झालं की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तर तो घालायचा आहे आणि 7 ते 8 लसूण घेतलेत मी इथे, ते सुद्धा कांद्यासोबतच घालायचे. आता हे कांदा आणि लसूण आपल्याला चांगलं तेलात भाजून घ्यायचं आहे, छान परतवून घ्यायचं आहे. आता पुढे आपल्याला यामध्ये टोमॅटो सुद्धा घालायचा आहे. तो कधी घालायचा मी सांगते. कांदा बघा आता भाजतोय, पण थोडासा कांदा मऊ झाला पाहिजे, हलका गुलाबी रंग आला पाहिजे. बघू शकता कांदा आपला बऱ्यापैकी मऊ झाला आणि हलका गुलाबी रंग आलेला आहे. आता या स्टेजला घालायचा आहे टोमॅटो. इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोच्या बिया सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. बिया जर ठेवायच्या असेल तर ठेवू शकता, तुमच्यावर आहे. जर टोमॅटो वापरायचा नसेल तर इथे कोकम किंवा कोकमचं आगळ असतं ते सुद्धा 1 चमचा इथे वापरू शकतो. आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो हे सगळं छान मऊ झालं पाहिजे आणि थोडासा रंग थोडासा डार्क झाला पाहिजे. जास्त आपल्याला करपवायचं नाही, जस्ट आता आहे त्यापेक्षा थोडासा डार्क रंग झाला पाहिजे. यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे पटकन भाजलं जाईल. बघू शकता आपला कांदा, टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे, अगदी व्यवस्थित मऊ झालेला आहे, तेल सुद्धा चांगलं सुटलंय. आता इथे घालायचे काही मसाले. चवीप्रमाणे लाल तिखटचं वेगळं असं काही नाही, रेग्युलर जेवणाला जी चटणी वापरते तीच घातली आहे मी. चवीप्रमाणे जेवढं तिखट हवं असेल तेवढं. अर्धा चमचा धना पावडर, मीठ घालायचंय आणि हळद घालायची. आता हे सोडून जर तुमच्याकडे काही फिश मसाला किंवा मालवणी मसाला असेल तर तो सुद्धा इथे घालू शकता. माझ्याकडे आता सध्या त्यातला कुठला मसाला नाही, त्यामुळे मी एवढंच घालते आहे. हे सगळं आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि 2 मिनिटं फक्त हे परतवून घ्यायचं आहे. मसाला आता चांगला भाजून झालाय, सगळा परतवून झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. साधारण 1 ते 1.5 वाटी मी इथे पाणी वापरते. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी जर वापरलं तर चव ही बदलू शकते. आपल्याला जशी चव हवी आहे तशी होणार नाही. आता पाणी घातल्यानंतर पाणी आणि मसाला सगळं मिक्स झालं की त्यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवली होती कोळंबी ती घालायची. एक एक करून सगळे पीस हे आता मिश्रणात सोडायचे आपल्याला. आता फक्त आपल्याला हे झाकून ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
पाणी बघा बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपल्याला जशी ग्रेव्ही कन्सिस्टन्सी हवी असेल, जास्त पातळ किंवा घट्ट, तशी आपण ॲडजस्ट करू शकतो. तर मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी माझी झालेली आहे आणि माझे प्रॉन्स पण सगळे शिजलेले आहेत. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने प्रॉन्स तवा मसाला तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.